कॅमेरा अँगल व्यवस्थित आहे का? हो हो. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक राठोड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित UPSCच्या यशवंतांसोबत बोल अनुभवाचे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना काही वेळ याची वाट आजच्या कार्यक्रमाची थोडीशी वाट पाहावी लागली याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काही टेक्निकल अडचणी होत्या त्याच्यामुळं आम्ही लवकर लाईव्ह कनेक्ट आपल्यासोबत होऊ शकलो नाही. त्याबद्दल कार्यक्रमाचा आयोजक या नात्यानं आम्ही सर्वप्रथम आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या आपल्या या 7व्या भागामध्ये आपल्यासोबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला उपस्थित आहेत डॉक्टर प्रसन्न लोध. ते प्रॉपर बीडवरनं आहेत. त्यांचा ऑल इंडिया रँक 524 आहे. त्यांच्या समवेतच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला मार्गदर्शन करायला उपस्थित आहेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमित दादा झनक. दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर साहेब, आपलंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. समवेतच या कार्यक्रमाची समन्वयक म्हणून प्रस्तावनेची जबाबदारी सांभाळणारे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक बालाजी गाडे पाटील हेही आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. बालाजी भाऊ, आपलंही खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम आपल्या सर्वांना, जसं की सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आपण मागच्या 6 दिवसापासून हा कार्यक्रम आयोजित करतोय. महाराष्ट्रातले जे काही UPSCचे विद्यार्थी आहेत ज्यांनी यश संपादन केलंय त्यांचं या कोविडच्या परिस्थितीमध्ये मुलांना मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकत नाही, मोठे त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करता येत नाही. या कारणास्तव म्हणून ऑनलाईन पद्धतीनं आपण हा सर्व कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती करतोय. आजचा 7वा भाग आहे आणि या भागामध्ये आपल्यासोबत बीडचे डॉक्टर प्रसन्न लोधजी आहेत. तर या कार्यक्रमाची प्रस्तावनेची जबाबदारी मी प्राध्यापक बालाजी गाडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. धन्यवाद दीपकजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे राज्याचे उपाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार आमचे मोठे बंधू मार्गदर्शक माननीय अमित दादा झनक. आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण यशवंत ज्यांच्या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातला स्पर्धा परीक्षेतला वर्ग हा वाट पाहतोय ते आदरणीय लोध सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे समन्वयन करणारे माझे मित्र, सूत्रसंचालन करणारे, समन्वयन करणारे ॲडव्होकेट दीपक राठोडजी आणि सर्व हा ऑनलाईन कार्यक्रम पाहणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व लाखो हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणावरती अगोदर नमस्कार करतो. बांधवांनो, युवक काँग्रेसच्या वतीनं हा कार्यक्रम घेत असताना मूळ संकल्पना आमची ही होती की आज कोरोनाच्या कालखंडामध्ये संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं आज सगळं जगच थांबलेलं गेल्या 6 महिन्यापासून आपण पाहतोय. पण स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी सुद्धा यामुळं त्रस्त झाला. क्लासेस बंद, अभ्यासिका बंद, जवळजवळ अभ्यासही बंद, परीक्षांची अनिश्चितता होतील का नाही अशा अनेक बाबींमधनं हा जातोय. त्यामुळं या वर्षीच्या यशवंतांचे बोल, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं अनुभव या युवकांना मिळावं या हेतूने, या उद्देशाने या ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणावरती केलेलं आहे. लोध सर या ठिकाणावरती आहेत आणि आदरणीय आमदार अमित दादा सुद्धा आहेत. मला एवढंच सांगायचं जे आम्ही रोजच मी सांगतोय की प्रशासक व राज्यकर्ते, लोध सर मला वाटतंय आपला या संदर्भाचा फार चांगला अभ्यास आहे, अगदी राजकारणाचा सुद्धा मला त्याबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे मला एवढंच म्हणायचंय की प्रशासक आणि राज्यकर्ते या लोकशाहीतील 2 धुरा आहेत आणि यांनी जर व्यवस्थित हा जो पुढे नेला तरच समंतुलित, समांतर आणि शाश्वत विकास होईल. पण ज्या वेळेला राजेशाही नौकरशाहीला हातात घेऊन तिचं बाहुलं बनवते तेव्हा एक लोकशाहीची पायामल्ली होते, अथवा नौकरशाही मुजोर बनते तेव्हा एक लोकशाहीची पायामल्ली होते, अथवा ही दोनही एकत्रित येऊन ज्या वेळेला देशाच्या संविधानाचा गैरवापर करतात तेव्हा सर्वाधिक नुकसान होतं. हे 3 आयाम आपल्या पुढे आहेत. त्यामुळं राज्यकर्ते म्हणून आम्ही एक धुरा पुढे नेऊ, प्रशासक म्हणून आपण एक धुरा पुढे न्याल, यामधनं देशाच्या संविधानाच्या प्रास्ताविकेतली आणि संविधानातली मूल्य या देशामध्ये टिकवण्याचं काम आपण एकत्रितरित्या मिळून करूया. सध्या देशात फार वाईट परिस्थिती आहे.
लोकशाहीची हत्या केली जाते, मला राजकारणात करायचं नाहीये, हा वेगळा कार्यक्रम आहे. मी एवढीच अपेक्षा प्रसाद लोध सरांकडनं या ठिकाणावरती करतोय की सर आपल्याकडनं अधिकाधिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं. महाराष्ट्रामधला जागा कितीही निघो एमपीएससीच्या, मग 69 निघो का 400, पोरं 4 लाख प्रीची परीक्षा देतात. आणि युपीएससी मधला मात्र टक्का थोडा स्थिर आहे. युपीएससीच्या जागा वार्षिक 800 ते 1100 जागा निघतात आणि 8 ते 9 लाख पोरं त्यामध्ये परीक्षा देतात. तर ह्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानं आपण मुलांना मार्गदर्शन करावं की आता लग्नाला टाळायचंय म्हणून स्पर्धा परीक्षा करतोय म्हणून 2 वर्षे वाया घालवण्याचाही अर्थ नाही. आणि जर तुमच्यात क्षमता असेल तर घाबरून जाऊन हे माझ्यानं होईल का नाही हा न्यूनगंड सुद्धा ठेवायची आवश्यकता नाही. हे आमच्यापेक्षा तुमच्यासारख्या यशवंतांनी जर मुलांना सांगितलं तर निश्चित पद्धतीनं महाराष्ट्र हे देशाच्या मध्यामध्ये असलेलं असं राज्य आहे की जे सर्वार्थानं सर्वांगीण विकसित आणि मॅच्युअर्ड राज्य म्हणून समजलं जातं. निश्चित आपल्या मार्गदर्शनाचा युवक काँग्रेसच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा फायदा होईल. आणि मला निश्चित सांगावंसं वाटेल अमित दादा, हा कार्यक्रम राजीव गांधी यांनी निर्माण केलेल्या टेलिकॉम मंत्रालय जे होतं त्यातनं जे मोबाईल तयार झाला, नंतर त्यातनं जे 2G 3G 4G आता 5G येते, त्यामुळे लोकांमध्ये जातोय. हे राजीव गांधींचं खरंच मोठं श्रेय आहे, त्यांना हे देऊया. त्यांना या ठिकाणावरती मी अभिवादन करतो आणि मी माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक या ठिकाणावरती थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. खरं म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे की एकाच नाण्याच्या दोन बाजू, राजकीय व्यक्तिमत्व असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आणि राजीवजींच्या स्वप्नाच्या म्हणजे स्वप्न होतं की टेलिकॉम मधली क्रांती, त्याच्याच अनुषंगाने आपण आज दूर प्रवास करत असताना सुद्धा एकत्र आपण फेसबुकवरती लाईव्ह हा कार्यक्रम घेऊ शकतो. ही मोठी क्रांती खऱ्या अर्थाने राजीवजींच्या माध्यमातून आली. त्यांना या निमित्तानं आठवण आणि विनम्र आदरांजली करूयात, वाहूयात. यानंतर मी या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, आम्हा युवकांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय दादा, आपलं मला वाटतं दादांकडनं रेंज गेलीये का? अमित दादा आहात आपण? दादा डिस्कनेक्ट झालेत बहुतेक, ते परत जॉईन होतील कारण मीही प्रवासात आहे आणि तेही प्रवासात आहेत, त्यामुळे कदाचित ते थोड्या वेळानं जॉईन होतील. मला असं वाटतंय की ते आल्यावरती लगेच त्यांचं मनोगत घ्यावं आणि तोपर्यंत प्रसाद सरांची आपण इंटरव्ह्यू सुरुवात करायला काही हरकत नसावी. सर मी तुमची माफी मागतो. तसं दररोज मी पूर्ण वेळ ऐकतो, पण आज प्रवासात असल्यामुळं थोडस मला डिस्कनेक्ट होत राहील, पण मी कार्यक्रमाला पूर्ण वेळ असेलच. लोध सर. येस. मी आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. तसं अमित दादा जॉईन झाल्याच्या नंतर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सुरुवातीला डॉक्टर साहेब, आपलं खूप खूप या कार्यक्रमात स्वागत. बीड सारख्या एका छोट्या मधले मराठवाड्यातल्या एका मागास भागामधनं, बीड मधनं आपण येता. बीडमध्ये आज या वर्षी जवळपास 5 जणांनी यश संपादन केलंय. हे बीडसाठी म्हणा, महाराष्ट्रासाठी म्हणा, फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण बीडमधनं येता, ऑल इंडिया 524 हा रँक आपण घेतला. सर्वप्रथम मला आपल्या प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीच्या शिक्षणाबद्दल थोडंसं आम्हा प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रसन्न रामेश्वर सिंग लोध. मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2019 याच्यामधनं ऑल इंडिया रँक 524 हा आलेला आहे. आणि मी प्रथमतः आपली माफी मागतो सर्वांची की थोडा कार्यक्रमात उशीर झाला. जसं नमूद केलं गेलं, टेक्निकल कारण होती काही, पण देर आहे दुरुस्त आहे. आता आपण आपल्या आज या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मला खरंच आभार व्यक्त करायचा आहे की अमित दादा, आपले माननीय आमदार अमित दादा गाडे पाटील साहेब आणि आमचे मित्र दीपक राठोडजी, ज्यांच्या या सगळ्या कोऑर्डिनेशन मुळे आज अनेक हजारो विद्यार्थ्यांचा आज फायदा होऊ शकतो. माझ्याबद्दल मी संक्षिप्त माहिती सांगतो की मी बीड जिल्हा अतिशय एका शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे. माझे वडील शासकीय दूध योजनेमध्ये स्टेनोटायपिस्ट म्हणून काम करत होते. आता ते रिटायर्ड आहेत. आता शेतीवर लक्ष देतात. आणि माझं शालेय शिक्षण बीडमध्ये झालं. 11वी 12वी माझी ही बलभीम महाविद्यालय बीड इथनं झाली. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षाची पहिली पायरी म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ही सन 2007 साली उत्तीर्ण होऊन MBBS हे ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय JJ हॉस्पिटल मुंबई येथे
अशा प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट मधून मी MBBS पूर्ण केलं. तिथे असताना माझं पहिल्यांदा समाज काय आहे आणि समाजाच्या समस्या काय आहेत हे आमच्या क्लिनिकल पोस्टिंग ज्या वेळेत होतात, तर मेडिसिन असतील, सर्जरी असतील, पूर्ण भारत देशातनं नाही तर आशिया खंडातनं तिथे गरजू पेशंट येतात आणि त्यांचे मी हाल बघितले. व्यवस्थापनात पॉलिसी खूप चांगल्या आहेत, पण त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये नक्कीच काही प्रश्न होती. तर हे सगळं बघत बघत काळांतराने मी वैद्यकीय मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जे हॉस्पिटललाच काम करण्याचा निर्णय घेतला. पण डॉक्टर म्हणून माझे काम करण्याची कक्षा कमी होती आणि हात अपुरे पडत होते, म्हणून मी सिव्हिल सर्व्हिसेस कडे वळालो. ऑलरेडी एक क्लास 2 ऑफिसर होतो, क्लास 1 ची प्रमोशन बाकी होती. जे आयुष्यात पाहिजे ते सगळं माझ्याकडे होतं. माझी बायकोही तिथेच माझी ज्युनियर आहे, माझी डॉक्टर आहे. जे हॉस्पिटलमध्ये नवरा बायको आम्ही डॉक्टर होतो. पण मांडलेला संसार हा मोडून आणि असलेलं एक प्रॉमिसिंग करिअर ते सोडून फक्त काहीतरी देशासाठी करायचंय, समाजासाठी करायचंय, ज्या समाजाने आपल्याला घडवलंय त्यासाठी काहीतरी करायचंय. मराठवाडा आहे, महाराष्ट्र आहे, भारत आहे, सगळ्यांच्या समस्या तेच आहे. गरिबी आहे, शिक्षण आहे, साक्षरता आहे, आरोग्याचे विषय आहेत. हे सगळ्यासाठी सर्वांगीण करण्यासाठी मी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये गेलो. येस, आपण सांगितलं की आपण जे मेडिकल कॉलेजमध्ये ऑफिसर होतात, म्हणजे आपण क्लास 2 ऑफिसर होतात, त्याचा राजीनामा दिला. 2016 मध्ये आपलं वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली आणि 2017 मध्ये आपण राजीनामा दिला. म्हणजे खरं म्हणजे कुठल्याही कुटुंबातल्या व्यक्तीसाठी ही एकदम शॉकिंग असा विषय होता. म्हणजे ऑफिसर ऍज अ मेडिकल ऑफिसर आपण जॉईन झालेलो होतात, आपण जॉब करत होतात 2-2.5 वर्षापासून. ते रिझाईन करून पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत यायचं आणि नव्यानं सुरुवात करून UPSC ची तयारी करायची. म्हणजे कुटुंबासाठी म्हणा, आजूबाजूच्या नातेवाईकासाठी म्हणा किंवा आपल्यासाठी सुद्धा हा थोडासा टफ कॉल होता असं नाही म्हणताय ना? हा खूप टफ कॉल होता. कारण जसं म्हणलं जातं की मॅरेज नंतर फायनान्शियल आणि प्रोफेशनल स्टेबिलिटी बघितली जाते. पण खरं तर मला माझी जी पत्नी आहे डॉक्टर अनुराधा, माझे आई वडील यांनी नेहमीच मला हे सांगितलं की आयुष्यात आपण व्हर्टिकली ग्रो झालं पाहिजे. आपल्या समाजामध्ये सेटल झाला हा फार अभिमानाने सांगितलेली जाती गोष्ट, पण माझ्या घरामध्ये ती तशी नाही. सेटल झालं म्हणजे तो थांबला आणि थांबला तो संपला. तुम्ही कधीच थांबू नका. तुम्ही आयुष्यात नेहमी पुढे प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करा. नेहमी अनसेटलिंग ऍटिट्यूड ठेवा. सेटल कुठेच व्हायचं नाही, थांबायचं कुठेच नाही. आपल्याला आपलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण विद्यार्थी आहोत, तर काहीतरी व्हर्टिकली ग्रो व्हा. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही ग्रो व्हा आणि तुमच्या करिअरमध्ये ग्रो व्हा. आणि ग्रो का व्हायचंय तर ते स्वतःसाठी नाही. निश्चितच माझ्याकडे करिअर चांगलं होतं, माझी फॅमिली स्टेबिलिटी होती, माझं पूर्ण कुटुंब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालं आणि आमच्याकडे खूप करिअर चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. प्रायव्हेट प्रॅक्टिस करून पॉलिक्लिनिक काढण्याची ही मार्ग आमच्याकडे संधी होती. पण मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काय यायचं होतं हे मला नक्कीच माहित होतं की स्वतःसाठी यायचं नाही. आज बरेचसे विद्यार्थी मला या प्रवासात भेटले 3 वर्षाच्या प्रवासात, की ज्यांना सनदी अधिकारी सुपर क्लास ऑफिसर का व्हायचंय तर ते स्वतःसाठी व्हायचं. चांगली नोकरी, चांगली गाडी, चांगली पॉवर पोझिशन मिळते, सोशल रेकग्निशन मिळतं. माझं मुळात हे इन्स्पिरेशन कधीच नव्हतं. ते महात्मा गांधींजींचं स्वप्न आहे, जी त्यांची अंत्योदयाची संकल्पना आहे की गरजूंच्या रांगेतल्या सगळ्यात शेवटच्या गरजूपर्यंत आपल्याला पोहोचायचं. तर ते मूळ मंत्र घेऊन मी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आलो. तर निर्णय टफ होता, जसं आपण विचारलात की निर्णय निश्चितच टफ होता, पण माझ्याकडे ते कारण होतं आणि ते कारण त्याच्यापेक्षा मोठं होतं, म्हणून मी त्या प्रवासाला सुरुवात केली. निश्चित अतिशय टफ कॉल आपण घेतला आणि तो सार्थ करून दाखवला. त्याच्यासाठी खरं म्हणजे आपलं खूप खूप अभिनंदन आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेत रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमित झनक साहेब. दादा, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. दादा, आपण या कार्यक्रमाला आणि डॉक्टर प्रसन्न लोधजी आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व युथ काँग्रेस भरून दिले त्याबद्दल युथ काँग्रेसच्या सगळ्या टीमचं सर्व करतो. आणि तसेच आजचे जे प्रमुख पाहुणे आपल्या या कार्यक्रमाचे आहेत, त्यांनी डॉक्टर प्रसन्नजी त्यांचं थोडंसं मी ऐकत होतो.
आणि खरंच एक कुतूहल मनात वाटत होतं की दादा आपल्याकडे थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय का? दादा आपला आवाज कट होतोय. अमित दादा थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय का आपल्याकडे? बहुतेक त्यांच्याकडे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आपण ही इंटरव्ह्यूची अजून कंटिन्यू करूयात. समजा की प्रसन्न जी आपण सांगितलं की आपला जवळपास म्हणजे आपण आपले काही इंटरव्ह्यूज आपली येतो का? आवाज येतो? हा हा आता येतो. मध्ये दीपक कट होतो दादा येतो? आपला आवाज. हो, प्रवासात आता असल्यामुळे थोडीशी येतोय. दिलगिरी व्यक्त करतो सर्व. थोडस ब्रेक घेऊन थांबता आलं दादा तुम्हाला तर मला वाटतं व्यवस्थित येईल आवाज. दादा 2 मिनिटं थांबता येईल आपल्याला? आवाज ब्रेक होतोय आपला. चला ठीक आहे, काही हरकत नाही. आपण इंटरव्ह्यूला कंटिन्यू करूयात की प्रसन्नजी आपण आपल्या माहितीप्रमाणे म्हणजे जशी मी आपली माहिती घेतली त्याप्रमाणे आपला जवळपास हा थर्ड अटेम्प्ट होता. जवळपास 2 वेळेला आपण अटेम्प्ट दिले. त्याच्यामध्ये नेमके काय चुका झाल्या आपल्याकडनं असं आपल्याला वाटतं, जे आता नवीन प्रिपरेशन करतायत विद्यार्थी ते त्यांनी टाळाव्या, अशा काय चुका वाटल्या आपल्याला पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये? मी 7 फेब्रुवारी 2017 निर्णय घेतला की युपीएससी करायचं. राजीनामा वगैरे देऊन मी दिल्लीला गेलो. मला कोचिंग क्लास तर कधीच मला पटलेलं नाही. मी कोणते कोचिंग क्लास केलेले नाही. पण दिल्लीला का गेलो तर मला ते लायब्ररी कल्चर तिथे आहे आणि स्पर्धात्मक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशनचं तिथं एन्व्हायरमेंट आहे असं मला सांगितलं गेलं होतं बऱ्याचशा मित्रांकडनं. तर मी तिकडे गेलो आणि खरंच तिथं एक चांगलं वातावरण मला सापडलं. मी लायब्ररी तिथे जॉईन केली. पण पहिल्या 2017 आणि 2018 याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही माझी क्लिअर झाली. खूप अवघ्या कमी मार्कावरून जायची पण ती मला क्लिअर करता आली नाही. तर मी त्याचं सिंहावलोकन केलं, मागं वळून बघितलं की नेमके आपल्या कोणत्या मुद्द्यांमध्ये आपण चुकलो, कोणते आपले स्ट्रेंथ एरियाज आहेत, कोणत्या नॉन स्ट्रेंथ एरियाज आहेत. माझं असं मत आहे की वीक एरियाज कोणाचेच नसतात, कोणीच कुठे वीक नाहीये. स्ट्रेंथ तुमची स्ट्रॉंग असू शकतात किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही कमी स्ट्रॉंग असू शकतात. तर वीक हे कुठंच कोणी नसतं. पण काही आपल्या पर्सनॅलिटी ट्रायट्स असतात तिथं आपण कमजोर पडतो. जसं की मी सांगितलं की मी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट क्रॅक केली, एमबीबीएस फर्स्ट क्लास मध्ये पास केलं. मग नंतर अपघात विभाग प्रमुख झालो. जे हॉस्पिटल सारख्या इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथं सगळ्यांना काम करण्याचं प्रत्येक डॉक्टरचं स्वप्न असतं, तिथं मी एक खूप मोठ्या पोझिशनवर जाऊन खूप मोठं जिम्मेदारी घेऊन चांगल्या प्रकारे जिम्मेदारी पार पाडली आणि मला बऱ्याचशा कौतुक आणि प्रशंसा झाली. माझं सामाजिक नेटवर्कही मुंबईमध्ये खूप चांगलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी सरस होतो. म्हणून मला असं वाटलं होतं की मी युपीएससी सहज क्रॅक करेन. आणि हीच ती चूक होती की मी ओव्हर कॉन्फिडंट झालो. 1% 2% मध्ये का असेना पण माझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स हा नावाचा हे जे ड्रॉबॅक आहे तो माझ्या डोक्यामध्ये घर करून गेला आणि त्यामुळं मला 2 सलग अपयश आले. मी खूप मेहनत घेतली होती 2018च्या अटेम्प्टला. मी 14 तास अभ्यास केला होता. स्वतःच्या नोट्स काढल्या, द हिंदू वाचलं, योजना वाचल्या, सगळ्या प्रकारचे स्टँडर्ड मटेरियल मी फॉलो केले, स्वतःच्या नोट्स करून रिव्हिजन केले. पण तो 1% ओव्हर कॉन्फिडन्स माझ्या डोक्यामध्ये होता आणि तोच मला भारी पडला. 2019च्या परीक्षेमध्ये मी वेगळं काहीच केलं नाही. फक्त युपीएससी ही खूप मोठी परीक्षा आहे आणि ह्याला फार जास्त इमानदारीने आणि डिसिप्लिनने आपल्याला अप्रोच करावं लागेल. आणि ओव्हर कॉन्फिडन्स नावाची 1% गोष्ट आपल्या डोक्यात ठेवायची नाही. हंबल राहावं, बिलो द रेडार राहावं, प्रामाणिकपणे या परीक्षेला जे लागतं तेवढ्या इमानदारीने प्रयत्न द्यावे. आणि तोच तो वर्ष की माझी प्रिलिम ही क्लिअर झाली, मग पहिल्या अटेम्प्ट मध्ये मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यू ही क्लिअर झालं आणि मी यादीत आलो. निश्चित म्हणजे प्रिपरेशन करत असताना आपण जर इमानदार राहिलं, ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला यश संपादन करता येतं. आपलं हे सांगितलं. पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन झालेत आदरणीय अमित दादा. दादा आता येतोय आवाज माझा? हो दीपक दादा येतोय. हो दादा आपण बोलू शकता. दीपक दादा सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांची एकदा दिलगिरी व्यक्त करतो मी. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे
पण प्रवास असल्यात जी जी नेटवर्क होते, ग्रामीण भागातला लोकप्रतिनिधी आहे आणि ग्रामीण भागातच राहतो, त्यामुळे तुम्ही सगळे समजून घेसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर साहेबांचं ऐकताना खरंच खूप कुतूहल वाटत होतं. डॉक्टर साहेब, आपण अतिशय खूप मनसोक्त आपलं मनातलं सांगताय. पण नक्कीच सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तर करतोच, पण तुमच्या अर्धांगिनी म्हणजे आमच्या भगिनीचे सुद्धा अभिनंदन करतो, की लग्नानंतर त्यांनी तुम्हाला वेळ दिला तयारी करण्यासाठी. म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढेही उदाहरणं ऐकलेत, हे बिचारे पहिल्यापासून मेहनत करतात, तयारीला लागतात. किंवा एक आपल्या इकडे कन्सेप्ट असा आहे, की ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच आपण त्या मार्गाला पकडतो. पण तरी आपण हा पहिले जॉब घेतला. जॉब घेतल्यानंतर आपण रिझाइन केलं, प्रिपरेशन केलं. घरची सगळी परिस्थिती तुम्ही सांगत होतात ते मी ऐकत होतो. तुमच्यासारखेच असंख्य तरुण हे ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, हे तयारी करतात. पण एक जे व्यासपीठ आज युवक काँग्रेसनं तयार केलंय, तुम्हासारख्या जे काही निवड झालेल्या लोकांचं मनोगत इथे ऐकलं जाईल. तर नक्कीच आपल्यासारखे असंख्य डॉक्टर प्रसन्न जे ग्रामीण भागात आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या शहरी भागात, ग्रामीण भागात ते तयारी करतात. त्यांना सुद्धा नक्कीच कुठेतरी वाटेल, की नाही डॉक्टर साहेब करू शकले तर मी पण सुद्धा काहीतरी करू शकेल. मी पण युपीएससी, एमपीएससी किंवा कुठलंही तत्सम त्याला जे साध्य करायचं आहे स्पर्धात्मक परीक्षे अंतर्गत, तो नक्कीच मी सुद्धा करू शकतो. कारण की आपण उल्लेख केला, आपण बीड जिल्ह्यातनं आहात. एक छोट्याशा ठिकाणावरनं आपण इथे इथपर्यंत पोहोचला. तर नक्कीच हे जे प्रोत्साहन युवकांना मिळणार आहे, ते अतिशय मोलाची शिदोरी त्यांच्या प्रवासात तयारी करतानाही राहणार आहे. अशी सुद्धा माझ्या मनातून एक तुम्हाला इथे अपेक्षा व्यक्त करतो. आणि डॉक्टर साहेब, आपण सुद्धा तयारी केली. आम्ही सुद्धा बघतोय मुलांना. आता आम्ही ग्रामीण भागात पोलीस भरतीपासून मुलांना तयारी करताना बघतो. म्हणजे सगळ्यात त्या गोष्टीचा आम्हाला हुरूप या गोष्टीचाच वाटतो, की ते बिचारे ग्राउंड जरी अवेलेबल नसेल, तर रस्त्यावर रनिंग करतात किंवा एक ग्रुप तयार करून स्वतःच पर्सनल इंटरव्ह्यूची तयारी करून घेतात. मिळेल ते साहित्य डोळ्याखालून घालतात आणि ती जे काही तयारी करेल त्याद्वारे शेवटी काय त्यांना एक पोलीस डिपार्टमेंट मधलं पद साध्य करायचं किंवा मिलिटरीतलं पद साध्य करायचंय. पण खरी मेहनत जी ते करतात ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. तर एक आज या व्यासपीठातून मी एक सरळ अपेक्षा व्यक्त करतो, की ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, मुलांनी तयारी करताना आपला जो काही उद्देश असेल, तो जर ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासून निवडला डॉक्टर साहेब, तर नक्कीच तो फायनल इयर येईपर्यंत 1-2 परीक्षेचे सुद्धा अनुभव त्याला मिळतील. आणि फायनल इयर ग्रॅज्युएशन संपेपर्यंत म्हणजे 1-2 प्रीचे अनुभव झाले, तर तो फायनल एक्झामला सुद्धा तो इलिजिबल जरी नाही झाला, पण अनुभव त्याच्या सोबत राहतो. आणि जेव्हा एक्झामला तो बसेल, तेव्हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तर नक्कीच त्याला 1-2 अनुभव त्याच्या गाठीशी असतील आणि तो क्रॅक करण्यासाठी त्याला ते महत्वाचे राहतील असं मला वाटते. आज ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, मोठ्या प्रमाणात रिडिंगच्या फॅसिलिटीज मुलांना उपलब्ध झालेल्या आहेत, लायब्ररी सुरू झालेल्या आहेत, स्टडी मटेरियल सुद्धा मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, स्टडी सेंटर्स सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचा सुद्धा फायदा आपल्या मुलं जे आहेत ते चांगल्या पद्धतीने घेत आहेत. पण नक्कीच एक लोकप्रतिनिधीची जी भावना माझ्या मनात आहे, कुठंतरी अजून त्यात काही करता आलं तर नक्कीच आम्ही करू. डॉक्टर साहेब आपण आहात, तुम्ही सुद्धा सुचवा. तुमच्या आधीच्या वक्त्यांनी सुद्धा काही सूचना इथे दिल्या असतील, त्याची दीपक दादा तुम्ही असाल, बालाजी दादा, या सगळ्यांनी नोंद घ्यावी आमच्यापर्यंत सांगात. कारण की आज महाराष्ट्राचे विधिमंडळाचा सदस्य मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी टाकलेल्या जबाबदारीमुळे होऊ शकलो. पण कुठेतरी एक युवकांचं जे आवाज आहे किंवा त्यांच्या मनातलं मनोगत आहे, ते त्या विधिमंडळात आलं पाहिजे, रेकॉर्डवर आलं पाहिजे. ती आवाज आपल्या अध्यक्षांच्या कानापर्यंत, मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत, आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. हे माझा सुद्धा उद्देश आहे आणि त्यात आपण मला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा दीपक दादा, बालाजी दादा, आमची युथ काँग्रेसची सगळी टीम यांनी मला या व्यासपीठावर येण्याचं एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि डॉक्टर साहेब खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आणि आमच्या बहिणीचं खूप खूप अभिनंदन, की ते म्हणजे आपल्या पाठीमागे त्या भरभक्कमपणे आहेत आणि तुम्हाला तेवढी मदत करतात, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन त्यांना देतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद दादा. अतिशय आपण म्हणजे प्रवासात असताना सुद्धा आपण आम्हाला वेळ दिलात आणि शुभेच्छा दिलात. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या युवकांचा आवाज आपण विधिमंडळामध्ये सुद्धा घेऊन जाणार आहात, याचा सुद्धा खरं आम्हाला सार्थ अभिमान आहे. युवक नक्की काँग्रेसच्या दादा. माध्यमातून आपण विधिमंडळाचे सदस्य आहात, याचाही खूप सार्थ अभिमान आहे. अतिशय धन्यवाद दादा. थँक्यू दादा. यानंतर प्रसन्नजी आपण कंटिन्यू करूयात, की आपण थोडंसं युपीएससीचे जी प्रिपरेशन आहे, मग प्री असेल, मेन्स असेल,
किंवा इंटरव्ह्यू असेल, याच्याबद्दल थोडंसं असं काही वेगळी स्ट्रॅटर्जी किंवा कशा पद्धतीने याचे प्रिपरेशन केले पाहिजे या तिन्ही याच्याबद्दल विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? युपीएससीच्या परीक्षेचं स्वरूप हे 3 टप्प्यात आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन प्राथमिक परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये जनरल स्टडीज हे 200 मार्काचा एक पहिला पेपर आहे, आणि सीसॅट ज्याच्यामध्ये तुमचं ऍप्टिट्यूड, ज्यांचे बुद्धिमत्ता, लॉजिक आणि रिझनिंग हे तपासलं जातं, ते क्वालिफाईंग नेचरचं आहे. तर त्याच्यात मला वाटतंय 67 मार्क अप्रॉक्सिमेटली आपल्याला पाहिजे असतात. इफेक्टिव्ह 27 प्रश्न 80 पैकी बरोबर आले तरी तुमचं होऊन जातं. पण जे पहिला पेपर आहे जनरल स्टडीजचा, त्याचा खूप वास्ट सिलेबस आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य आहे करंट अफेअर्सचा भाग आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आहे. तर याच्यासाठी सगळ्या स्टँडर्ड पुस्तकांची यादी तर सगळ्यांना जवळपास माहितच आहे. पण याच्यामध्ये जे मी जे नवीन ट्राय केलं ते तुम्हाला सांगेन की तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. 100 मध्ये 100 प्रश्नाचे 200 मार्क आहेत, पण निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. तर तुम्हाला आता मागच्या 2 वर्षाचे 3 वर्षाचे कट ऑफ बघितले तर आपल्याला 100+ हा इफेक्टिव्ह स्कोर ठेवावा लागतो. यावेळेस माझं 2018 होतं तर कट ऑफ 98 होतं, मला 110 मार्क होते, पण निगेटिव्ह मार्किंग मध्ये कटून माझं 2.66 मार्कांनी गेलं. तर असं तुमचे इफेक्टिव्ह तुम्ही 100च्या प्लस कसे राहाल, तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. बरेचसे मुलं प्रश्न अटेम्प्टच कमी करतात, 75 ते 80 प्रश्न अटेम्प्ट करतात, त्याला ते सेफ झोन म्हणतात. पण असं सेफ झोन काहीही नसतं. 80 प्रश्न सॉल्व्ह केले म्हणजे 160 मार्काचा पेपर सॉल्व्ह केलाय, आणि त्यातनं तुम्हाला हायएस्ट अॅक्युरेसीने तुम्हाला 100 पेक्षा जास्त इफेक्टिव्ह प्रश्न उत्तर बरोबर आणायचे स्कोर, तर हे फार अवघड होतं. तर तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. 2 पर्याय जर तुम्ही खोडू शकलात तर उरलेल्या 2 पर्यायांपैकी एक उत्तर निश्चित आहे. ती 50-50% प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्ही हिम्मत करा, ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणू, ते तुम्ही घ्या, आणि त्यातनंच तुम्हाला यश येणार आहे. मुख्य परीक्षा हे दुसरा टप्पा आहे. तर हे फार एक्झॉस्टिव्ह टाईपचा परीक्षा आहे, आणि ही खरीच 750 मार्कांची परीक्षा आहे, आणि प्रिलिमचे मार्क काउंट होत नाहीत. मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला इन्फॉर्मली इंटरव्ह्यू म्हणलं जातं, त्याचेच आपले मार्क काउंट होतात. मुख्य परीक्षेमध्ये जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 1000 मार्क, ऑप्शनल सब्जेक्ट तुमचं हे आहे 500 मार्काचा आहे, आणि एसएचा पेपर असतो. हे 750 मार्काचं पूर्ण स्वरूप आहे. तर यात तुम्हाला प्रत्येकाला स्टँडर्ड सोर्सेस तीच राहतात, पण इथे तुमचं इन्क्लुझिटिव्ह माइंड, म्हणजे चिकित्सक बुद्धी ज्याला म्हणतो, एखाद्या विषयाला तुम्ही किती डायमेन्शननी विचार करता, एखाद्या विषयाला तुम्ही एका सब्जेक्टला तुम्ही किती बाकी सब्जेक्टशी जोडतात, आणि त्याला इंटिग्रेट करून कसं तुम्ही उत्तरांमध्ये मांडणी करतात. आपल्या देशासमोरच्या समस्या ज्या आहेत, तर समस्या म्हणजे जे चॅलेंजेस म्हणतो आपण, त्या खऱ्याच एका दुसऱ्या चष्म्याने बघितलं तर ते ऑपॉर्च्युनिटीजही म्हणून बघता येईल. जलवायू परिवर्तन जर एक समस्या आहे तर ती ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा, की आपण आता एक इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीकडे आपण जाऊ शकतो, ती त्याची संधी आहे. किंवा जर आपल्याला कोळसा किंवा त्यातनं होणारं प्रदूषण हे जर एक चॅलेंज म्हणून दिसत आहे, तर तीच एक संधी आहे की तुम्ही क्लीन एनर्जीसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा, त्यातनं उद्योगधंदे तयार करा, त्यातनं नोकऱ्या तयार करा, जॉब्स तयार करा, स्किल्स तयार करा, आणि एक ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल तयार करा. जर आपलं एखादं शहर बोला तर हे मी म्हणतो की ज्यात चॅलेंजेस आहेत तर त्या खरं तर अपॉर्च्युनिटीजही आहेत. तर तसं तुम्हाला एक पॉझिटिव्ह माइंडने, पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने ती उत्तरं लिहावी लागतात. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट, जसं नावातच आहे की पर्सनॅलिटी बघितली जाते. तुम्ही काय बोलता ह्याच्यापेक्षा असं तुम्ही ते कसं बोलताय हे तुम्हाला तुमचं तिथं टेस्ट होणार आहे. तुमची ऑनेस्टी, इंटिग्रिटी टेस्ट होणार आहे. तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीच्या ट्रायटला इनडायरेक्टली ते टेस्ट करतात. डायरेक्टली तू इमानदार आहेस विचारल्यानंतर कोणीही असं नाहीये की म्हणणार आहे की मी इमानदार नाही, तो म्हणणारच आहे मी इमानदार आहे. तू पुरुष प्रधान आहेस का, कोणीच स्वीकारणार नाही. पण ते इनडायरेक्टली खूप सुंदर प्रकारे तुमच्या पर्सनॅलिटीतनं त्या गोष्टी काढून घेतात. तर ती जितकी सोपी आहे की बरेच जण लोक म्हणतात की जाऊन तिथं बोलून यायचंय, तसं नाहीये. तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही ते कसं बोलताय, त्या गोष्टी फार मॅटर करतात. येस, निश्चित.
म्हणजे अतिशय आपण याच्या पुढचा एक असा प्रश्न होता, काही विद्यार्थी अनेक विद्यार्थी सुद्धा प्रश्न विचारू लागलेत. आपल्याला थोडंसं सब्जेक्ट वाईज काही मुलांना रेफरन्सेस म्हणा किंवा सब्जेक्ट वाईज काही मार्गदर्शन करता येईल? हो हो, नक्कीच करता येईल. पण माझं असं अपील आहे की आपण एक 2-3 मिनिटाचा वेगळा प्रश्न घेऊ. तोपर्यंत ज्या मुलांना लिहून घ्यायचं आहे त्यांनी पेन आणि Yes. पेपर हे अवेलेबल करून घ्या 2 मिनिटात. मग मी Yes. सगळे सोर्सेस आपल्या समोर पटापट सांगतो. येस, तर सर्व उर्वरित तोपर्यंत दुसरा प्रश्न घेऊ. येस येस, जेवढे विद्यार्थी आपले इथं आहेत किंवा पालक आहेत त्यांना विनंती आहे, सगळ्यांना ज्यांना काही रेफरन्सेस वगैरे लिहून घ्यायचे त्यांनी आपला पेन आणि पेज एकत्र ठेवावं. तोपर्यंत मी दुसरा प्रश्न घेतो. आपण आता बोलताना सांगितलं की एसए आणि ऑप्शनल हे दोन्ही युपीएससीच्या ह्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर फार महत्वाचे आहेत. तर ऑप्शनल निवडत असताना काय काळजी घेतली पाहिजे आणि एसई रायटिंगच्या वेळेला सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे, याच्याबद्दल विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावं? हा खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आपण विचारला की बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज असतात ऑप्शनल कोणता घ्यावा. तर असं काहीच नसतं की एखाद्या ऑप्शनलला खूप मार्क पडतात आणि दुसऱ्याला पडत नाही. अगेन मी म्हणतो की युपीएससीच्या सिरियस एस्पिरंटला जर तुम्ही बघितलं तर शेवटी तुम्हाला यादीमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये टाकण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल ऑप्शनल तुमचा सब्जेक्ट करतो. कारण जनरल स्टडीज मध्ये जवळपास सगळ्यांना मागं पुढे 5-10 मार्काचा फरक असतो, पण सगळ्यांना सारखे मार्क पडतात. फरक पडतो तो तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये 100 मार्काचा पडू शकतो. खूप उत्कृष्ट ऑप्शनल लिहिणाऱ्यांना 350 आहेत आणि ऍव्हरेज ऑप्शनल लिहिणाऱ्यांना 250 मार्क. तर 100 मार्काचा फरक पडला. एसए मध्ये तुम्हाला 160 मार्कही पडू शकतात आणि 110 मार्क पडू शकतात. तर तिथे 50 मार्काची रेंज आहे. म्हणजे ऑप्शनल आणि एसए मध्ये 150 मार्काची रेंज आहे. तर भारतातनं येणारा पहिला विद्यार्थी ऑल इंडिया रँक 1 आणि लास्ट रेकमेंडेड कॅन्डिडेट यांच्यामध्ये 40 ते 45 मार्काचा फरक असतो. तर विचार करा 150 मार्क हे किती मोठी गोष्ट आहे. तर ऑप्शनल सब्जेक्ट आणि एसएची स्ट्रॅटेजी ही फार महत्वाची आहे. ऑप्शनल निवडताना तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग कोणत्या सब्जेक्टची आहे तुम्ही ती पहिले तपासा. फक्त तुम्हाला एखाद्या विषयाचे 3 वर्षापासून चांगला रिझल्ट येतोय म्हणून मी तो घेणार आहे, हे डिझास्टर असू शकतं. मला अँथ्रोपॉलॉजी निवडण्यामागे 2 महत्वाचे मुद्दे हे होते की त्यात 25% हे मेडिकल सिलेबस सापडतं, ज्याच्यामध्ये माझं ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालंय. आणि उर्वरित जे पेपर 2 आहे जे ट्रायबल इंडियावर आहे, तर तो माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे की भारतातले आदिम जनजाती, आदिवासी बांधव, त्यांच्या समस्या, भारतातली जंगल, वन्य प्राणी, वन्यजीव, तर हे सगळ्या गोष्टींमध्ये माझं फार रस आहे, आवड आहे. म्हणून ते मी घेतलं. मी अँथ्रोपॉलॉजी पेपर 2 वाचताना मी एक भावनिकतेने ते वाचायचो. त्याला फार त्याची रिसर्च करून मी त्याच्यावर नवीन नवीन मुद्दे तयार करायचो, करंट अफेअर्सशी त्याला जोडायचो आणि म्हणून मी ते अँथ्रोपॉलॉजी घ्यायचो. माझा विचार ठरला होता. मेडिकल सायन्सेसही घेतलं असतं तर मला यश आलं असतं, पण अँथ्रोपॉलॉजी निवडण्यामागे कारण माझं कम्फर्ट खूप चांगलं होतं त्या सब्जेक्टमध्ये. तर निवडताना तेच घ्या की बेसिक अंडरस्टँडिंग तुमची ज्या विषयाची आहे ती, आणि सिलेबस सगळ्या ऑप्शनलचं वाचून घ्या. त्याच्या कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत का नाही हे महत्वाचं नाही. बरेचसे मुलं तशावर निवडतात. पुण्यात आहेत तिथं पॉलिटिकल सायन्सचे क्लास चांगले आहेत म्हणून पॉलिटिकल सायन्स घ्यायचं, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नाही म्हणून ते नाही घ्यायचं. असं करू नका. तुमची कम्फर्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे, तुमची अंडरस्टँडिंग कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे, आणि त्याच्यानंतर हे क्लासेस वगैरे नोट्स ह्या सेकंडरी गोष्टी आहेत. कारण मी अँथ्रोपॉलॉजीच काय, मी कोणत्याही गोष्टीसाठी कोणतीही क्लास लावलेली नाही. ही पूर्ण सेल्फ स्टडी केलेली आहे. युपीएससीच्या मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका घेणे, तेच आपले गुरु समजणे, कमिशनने दिलेलं जे सिलेबस आहे वेबसाईटवर तो आपलं मार्गदर्शक आहे, आणि आपले मेहनत हे आपलं रथ आहे. तर ह्या प्रवासामध्ये ह्याच गोष्टी लागतात, बाकी काहीही लागत नाही. येस दादा, आपण रेफरन्सेस सांगणार होतो विद्यार्थ्यांना, तर म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज स्टँडर्ड रेफरन्सेस सांगणार. तर पहिली गोष्ट इंडियन पॉलिटी जे 25% आपल्या सिलेबस मध्ये डॉमिनेट करतं, प्रिलिम असो मेन्स असो. तर याच्यामध्ये जे आपलं म्हणलं जातं की मुख्य पुस्तक जे आहे ते एम लक्ष्मीकांत फॉर पॉलिटी हे स्टँडर्ड पुस्तक आहे. त्यालाच जोडणारी एनसीआरटी जी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन एट वर्क, ही एनसीआरटी आपण वाचावी. हे पॉलिटी प्लस द हिंदू आणि योजना यामधलं गव्हर्नन्स हा पार्ट आपला कव्हर होईल. तर हे झालं 25% जे सगळ्यात मुख्य आहे भाग आपल्या परीक्षेचा. दुसरं आपण घेऊया इंडियन इकॉनॉमी, जे 15% अप्रॉक्सिमेट वेटेज आहे ज्याला. तर बरेचसे जण इथं चुकतात, इकॉनॉमिक्स हे विषयाचा उल्लेख असा करतात. तर मला असं म्हणायचं आहे की
अर्थशास्त्र युपीएससीच्या सिलेबसमध्ये नाही. भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी हे आपल्या सिलेबसमध्ये आहे. तर पूर्ण अर्थशास्त्र चाळवत बसू नका. माल्थुसियन एसे किंवा लसास फेअर किंवा द वेल्थ ऑफ नेशन, केनियन प्रिन्सिपल हे फक्त उल्लेख आहेत. त्याच्यावर रिसर्च आणि पीएचडी करू नका. युपीएससी कधीही अर्थशास्त्र विचारणार नाही, ती इंडियन इकॉनॉमी विचारणार. तर त्याच्यासाठी मी वापरलेलं पुस्तक आहे रमेश सिंग. रमेश सिंग नंतर शंकर गणेशन, एक IPS अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे, छोटं पुस्तक आहे, रिवाइज लवकर होतं. आणि आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्स, रेड कलर NCERT, ही सगळ्यात महत्वाचं पुस्तक ती NCERT आहे. ते पहिले वाचणे, मग रमेश सिंग वाचणे आणि मग शंकर गणेशन वाचणे. हे 3 पुस्तकं जर केली आणि मृणाल सरांचे काही युट्यूबवर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट टाकलेले व्हिडिओ आहेत. तर बेसिक जे आहेत अंडरस्टँडिंग CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, व्हॉट आर ओपन मार्केट ऑपरेशन्स, व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी, व्हॉट इज फिस्कल पॉलिसी, how RBI work, how NABARD work, what is the difference between this primary market, secondary market, bond, debenture मध्ये फरक, हे जे टेक्निकल विषय आहेत ज्याच्यावर युपीएससी नक्कीच प्रश्न विचारते. तर 4 ते 5 प्रश्न ह्याच्यावर आहेत दरवर्षी. आपण बघितलं कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो मागच्या 3 वर्षापासून येतोय, तोच प्रश्न फिरवून विचारतात. तर त्याला अंडरस्टँडिंग लागते. तर त्यासाठी तो मॅक्रो इकॉनॉमिक्स, मला वाटतं 12th स्टँडर्ड NCERT आहे, रेड कलरचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा. याच्यानंतर मृणालचे तुम्ही रेफरन्स घेतलेच आहे. पुढे जिओग्राफी. माझं असं वैयक्तिक सल्ला आहे की जिओग्राफीच्या स्टॅटिक पार्टवर प्रश्न खूप कमी येत आहेत किंवा येतही नाहीत. तर आपण फक्त मॅप बेस्ड जिओग्राफी प्रॅक्टिस करावी. जे इंटरनॅशनल सिटीज आहेत किंवा जे चर्चेतले विषय आहेत, जे भारतासाठी खूप महत्वाचे आंतरराष्ट्रीय शहर आहेत, जसं फॉर एक्झाम्पल मागच्या वेळेस मजारे शरीफ विचारलं होतं, तर ते अफगाणिस्तानमध्ये आहे. कारण मजारे शरीफ मध्ये भारताचे बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत. आपण लायब्ररी, पार्लमेंट, डॅम बरेचसे तिथे बांधलेत अफगाणिस्तानमध्ये. तर ती शहरं महत्वाची झाली. मिंदानाओ प्रोव्हिन्स कुठे आहे विचारलं गेलं, फिलिपिन्समध्ये. त्याचं महत्व हे होतं की गल्फच्या बाहेर ISIS ह्या अतिरेकी संघटनेचं तिथं प्रेझेन्स सापडलं. ISIS जे पॅसिफिक ओशन मध्ये पहिले आलं. इबेरियन पेनिन्सुला कॅटेलोनिया रेफरंडम मधून विचारला. तर मोसूल, रक्का हे जे शहर नेहमी चर्चेत असतात, ते मॅप मधून युपीएससी कमिशन विचारतं. युपीएससी कमिशनला मिडल ईस्ट आणि मेडिटरेनियन रिजन मधलं फार इंटरेस्ट आहे. तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन ते तिथे विचारतात. तर तुम्ही मेडिटरेनियन सी असेल किंवा कॅस्पियन सी असेल, हे किती राष्ट्रांना लागते, कोणती राष्ट्र त्या सीमे तटावर आहेत, हे तुम्ही नक्कीच. तुम्हाला जर बरं ठीक आहे सगळे जर पाठ नसेल तर युपीएससी अजून एक ट्रेक देते. तर जॉर्डन लँडलॉक कंट्री आहे, मग जॉर्डन 3 पर्यायामध्ये असेल. मग तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जॉर्डनला कोणताही समुद्र लागत नाही. मग तुम्ही त्याच्यावर 3 पर्याय खोडू शकतात, उरलेला एक पर्याय हा उत्तर आहे. मग हार्डवर्क जिथं कमी पडलं तिथं तुमचं असं स्मार्ट गेस पाहिजे, मग तेही उत्तर काढता येतं. मी याच्यातनं 2 मार्क कमवलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. मग त्यानंतर तुम्ही या एन्व्हायरमेंटमध्ये शंकरच्या नोट्स आहेत, जे स्टॅटिक पार्ट आहे, काही NCERT आहेत जे पार्ट कव्हर करतात. पण एन्व्हायरमेंट मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे करंट अफेअर्सवर येतात. तेही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, जलवायू परिवर्तनाला धरून केंद्रबिंदू आणि त्याच्यावर भारतावर होणारे त्याच्यावर पर्याय परिणाम. तर कोणत्या शॉर्ट लिव्ड क्लायमेट पोल्युटंट्स काय, मिथेन आहे, ॲनिमल इंडस्ट्री आहे. तर हे भारताचे प्रमुख, कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅटल पॉप्युलेशन आहे आणि रिसर्च स्टडी सांगते की त्यातनं जे मिथेन आहे जे ते आहे, तर इट्स अ व्हेरी पोटंट ग्रीन हाऊस गॅस. तर मागच्या वर्षी 2 प्रश्न ह्याच कॉन्सेप्टवर होते, अमोनिया, मिथेन, कॅटल इंडस्ट्री, इंडिया अँड क्लायमेट चेंज. तर असे प्रश्न ते येणार आहेत. आता राहिले हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो की ज्यांचं ऑप्शनल हिस्ट्री आहे त्यांचेही प्रश्न चुकतात प्रिलिममध्ये, कारण ते इतके डीप, म्हणजे व्यक्तीचे नाव विचारतील, एक ऑर्गनायझेशन विचारायला खूप, म्हणजे ज्याचा इतिहासामध्ये जास्त रेफरन्स नाहीये. आणि लोकांच्या म्हणजे ते मीडियम, म्हणजे आपल्या कोणत्याही माध्यमात ते प्रिंट नाहीये, अशा पण संघटना विचारल्या जातात. जसं मला आठवतंय की 2018ला त्यांनी रोटवरी सिस्टम ऑफ स्टार्टेड बाय विचारलं. अलेक्झांडर मुनरो हे सगळ्यांना माहिती, पण थॉमस रीड पण तिथे होते हे खूप कमी लोकांना माहित होतं. पण ते तिथं पर्यायात होतं. बऱ्याचशा लोकांनी अलेक्झांडर मुनरो मार्क करून आले, पण उत्तर त्याचं बोध होतं. मद्रास महाजन सभा ही त्यांनी विचारलं होतं. बरेचसे असे ते खूप
इतिहासात रिफाईंड इतिहासात चालले आहेत. तर मला असं वाटतं की ते जे छोट्या मोठ्या संघटनाही होत्या ज्यांचं खूप मोठं योगदान होतंच त्या काळाप्रमाणे जर आज बघितलं गेलं त्यांचाही उल्लेख व्हावा म्हणून कमिशन हे प्रश्न विचारत असेल तर आपले हिस्ट्रीचे सोर्सेस जास्तीत जास्त ठेवा. म्हणजे मॉडर्नचं स्पेक्ट्रमचं हिस्ट्रीचं पुस्तक घ्या, एनसीआरटी सगळे वाचा हिस्ट्रीचे, आणि तमिळनाडूचे टेक्स्ट बुक मी वाचले त्याचाही मला फार फायदा झाला अंडरस्टँडिंगसाठी. अनशियंट अँड मिडायवल हिस्ट्री तर खूप सुंदरपणे तमिळनाडूमध्ये दिले आहे. तमिळनाडूचे टेक्स्ट बुक हे अवेलेबल असतं. कोणत्याही युपीएससीच्या पुस्तकाच्या दुकानावर गेलं तर तुम्ही एवढंच सांगायचं हिस्ट्री के तमिळनाडूचे टेक्स्ट बुक द्या, ते मिळून जातील आपल्याला. तर ते घेतलं. ह्याच्या पलीकडं मग सायन्स टेक्नॉलॉजी साठी स्टॅटिक वर प्रश्न येत नाहीयेत, करंट अफेअर्सच आहे, त्यामध्ये जेनेटिक्सच आहे, त्यामध्ये स्पेसच आहे. आज ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आणि सिंग्युलॅरिटी, डार्क होल, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह वर 3रं वर्ष सलग एक प्रश्न येतोय. जेनेटिक्स मध्ये क्रिस्पर कॅस9 टेक्नॉलॉजी 4थं वर्ष एक सलग प्रश्न येतोय. तर तुम्ही थोडा अंदाजही लावू शकतात की यार युपीएससी सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये काय विचारतंय, तर जेनेटिक्सवर विचारतंय नाही तर स्पेस एक्सप्लोरेशनवर विचारतंय. तर त्यावरच जास्त वाचा. जैनिझम आणि बुद्धिझम हे 2 असे रिलिजन आहेत ज्याच्यावर 2 ते 3 प्रश्न दरवर्षी आहेत. तर तुम्ही ते नितीन सिंघान यामधनं कव्हर करा. आर्ट अँड कल्चरचे उर्वरित प्रश्न 11वीची एक पिंक कलरची एनसीआरटी आहे, इंडियन आर्ट अँड कल्चर, त्याच्यातनं कव्हर करा. ह्याच्या पलीकडे कोणता विषय जर राहत असेल, जिओग्राफी झालंय, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत ते तुम्हाला मी सांगितलेच आहेत, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट, ह्या गोष्टी वाचा. आणि योजना मॅगझिन मधले बरेचसे काही पॉइंट असतात, गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतात, ते स्कीम्सचं प्रायव्हेट कोचिंग क्लासेस एक वेगळं कंपायलेशन करतं, त्याचाही तुम्ही फायदा घ्या, नक्कीच फायदा घ्या. सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला मी सांगणार आहे, युपीएससीच्या मागच्या 10 वर्षातल्या प्रश्नपत्रिका बघा. युपीएससीच्या प्रश्नांची लाईन अँड लेंथ चेंज झालेली नाही. लोक दरवर्षी म्हणतात की इस साल का पेपर सबसे टफ पेपर था, ऐसा कभी नहीं होता. हर उस साल के विद्यार्थी को लगता है कि उसके साल का पेपर सबसे टफ आया, पर ऐसा नहीं होता. जे लाईन अँड लेंथ आहे ते तीच ठेवतात. प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मधले प्रश्न येत नाहीत. युपीएससीचं स्टँडर्ड खूप मोठं आणि खूप उंच आहे. खूप प्रतिष्ठित एक्झामिनर पेपर सेट करतात आणि स्टँडर्ड गव्हर्नमेंट सोर्सेसच त्यांचं सोर्स असतं. तुम्ही पीआयबी फॉलो करा, त्याचा ऍप आहे. पीआयबी वर बराच फायदा होतो. एक प्रशासनिक भाषा असते ती तुम्हाला कळते. आणि इंडिया इयर बुक मध्ये काही सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत, ते तुम्ही जसे इंडियन ऍग्रिकल्चर, स्टॅटिस्टिक्स, हे तुम्ही वाचले पाहिजे. त्यातूनही डायरेक्टली प्रश्न येतात. तर हे आपले सोर्सेस असतात. येस, आपण आता उल्लेख केला क्लासेस बद्दल. म्हणजे युपीएससीच्या अनेक ह्याच्यामध्ये म्हणजे परीक्षेच्या बाबतीमध्ये अनेक अफवा आहेत. मग ते क्लासेस बद्दल असतील किंवा मग इंटरव्ह्यूच्या भीतीबद्दल असेल. अनेक भरमसाठ क्लासेस पुणे असतील, दिल्ली असेल, या ठिकाणी सुद्धा आहेत. आपल्यासारख्या ग्रामीण भागातनं, म्हणजे आपण मराठवाड्यातनं येतो, मी लातूरमधनं येतो तसा पाहिलं तर, म्हणजे या सगळ्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आज दिल्लीसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जातात. त्यांना त्या क्लासेसच्या भरमसाठ फीस असतील किंवा त्यांचा बाजार हा सगळा तिथं मांडला गेला. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? राठोड साहेब, खूप छान प्रश्न आहे, ज्याच्यामुळे बऱ्याचशा माझ्या ग्रामीण भागातल्या मित्र मैत्रीण पालकांना याच्यावर एक प्रकाश पडणार आहे. प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचं काम आहे स्वप्न विकणे. ते स्वप्न विकतात, ते मोटिवेशनल व्हिडिओज तयार करतात कि इतने संघर्ष से ऐसे ऐसे बैकग्राउंड से ये व्यक्ति बना, अफसर बना, ये आईएएस अफसर बना, पिताजी ये काम करते थे, खेत में काम करते थे, बेटे ने अफसर की पढ़ाई की. तर हे स्वप्न विकण्याचे काम आहे. खरं तर युपीएससी ही भावनिकतेवर पास करता येत नाही. ही एक फार कॅलिब्रेटेड, एकदम वेल फ्रेम्ड अँड हायली स्टॅटिस्टिकल अँड लॉजिक बेस्ड एक्झाम आहे. तुमच्याकडे इमोशन आणि पॅशन ठीक आहे, ते मोटिवेशन साठी असणं गरजेचं आहे, पण त्याच्या पलीकडे ही परीक्षा आहे. 750 मार्काची मेन्स आहे, 275 मार्काची पर्सनॅलिटी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग विचारलं जाईल, तुमचं लॉजिकल रिझनिंग, तुमचे सगळ्यात चांगल्या गुण जे अधिकाऱ्यामध्ये पाहिजे ते टेस्ट केलं जाईल आणि ते टेस्ट तुमच्या नॉलेज मधनं केलं जाईल. तर तुम्हाला एक बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि फक्त कोचिंग क्लास लावून तर होत नाही. दरवर्षी
लाखो मुलं कोचिंग क्लास लावतात भारतभर. फक्त दिल्लीमध्ये 55 ते 60,000 विद्यार्थी आहेत जे कोचिंग क्लाससाठी येतात दररोज. मी हे बघायचो की मुलं कोचिंग क्लास केल्यानंतर बाहेर टाइमपास करायचे. व्हॉट अबाउट सेल्फ स्टडी? 90% ऑफ युअर प्रिपरेशन आहे ते सेल्फ स्टडी आहे. तुम्हाला ती बैठक करावी लागणार आहे, तुम्हाला स्वतः पेपर सॉल्व्ह करावं लागणार आहे, उत्तरं लिहावी लागणार आहेत, एखाद्या चांगल्या मित्राकडून किंवा शिक्षकाकडून ती तपासून घ्यावं लागणार आहे, त्याच्यात इम्प्रोवाइज करावं लागणार आहे, तुमचा त्याच्यात डेटा टाकावा लागणार आहे, नीती आयोगचे रिपोर्ट, वर्ल्ड बँकचे रिपोर्ट हे तुम्हाला कोट करावे लागणार आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन एखादी स्टँडर्ड असेल त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डेटा कलेक्ट करावा लागणार आहे. आणि तुमचं उत्तर कसं स्ट्रॉंग, रिझनेबल, लॉजिकल आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी करता येईल त्याच्यावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. तर तिथे तुमची भावनिकता, तुमचे पॅशन, इमोशन हे काही कामी येत नाही, तुमचे कोचिंग क्लासचं नॉलेज कामी येत नाही. हजारो विद्यार्थी त्याच क्लासेस मध्ये बसतात पण प्रत्येक जण अधिकारी होत नाही. आणि मी जर माझ्या स्वतःकडे आज बघतो तर मी कोणत्याही कोचिंग क्लासच्या बाकड्यावर बसलो नाही, पण मी आज लिस्ट मध्ये आहे. तर डेफिनेटली तुम्ही पुण्याला जा, दिल्लीला जा, तुम्हाला जर एखाद्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला स्वतः वाटत असेल की तुम्हाला गरज आहे तर निश्चित तुम्ही क्लासही लावा. पण हे नक्कीच तुम्हाला समजून घेऊ नका की क्लास लावला म्हणजे रँक येईल. क्लास लावला म्हणजे तुम्ही कुठे स्टँड नाही होत आहे, फक्त तुम्ही तुमची एक वैयक्तिक स्पून फुडिंग घेतली आहे. त्याच्यानंतर 90%चा जो प्रवास आहे तो सेल्फ स्टडीतून होणार. तुम्ही फक्त 10% अचीव्ह करू शकता क्लासेसवर. 90% यू हॅव टू डू इट युअर सेल्फ. You need to sit in a library or in your study room on a study table, and you need to have a very disciplined, a very well planned and very good performing strategy to crack this examination. येस, आपण ऍज अ डॉक्टर जे मध्ये होतात, एक विभागाचे प्रमुख होतात, तर आपला 2 वर्षाचा तिथला अनुभव आहे. आपल्याला म्हणजे त्या अनुभवाच्या त्या प्रवासाबद्दल काही सांगाल आम्हाला? जे हॉस्पिटल, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई हे एल्बा मॅटर हे खरंच मला माझी जी आज ओळख आहे. मी बीड जिल्ह्यातनं ज्यावेळेस माझी पहिली बॅग कपड्याची भरून MBBS ला गेलो होतो, मी एक फार वेगळा व्यक्ती होतो. मला इमॅजिनेशन, माझ्या देश, समाज याच्याबद्दल काही ओरिएंटेशन नव्हतं. फक्त आपल्याला डॉक्टर व्हायचं आणि पैसे कमवायचे आणि खूप स्टेबल लाईफ करायचं आहे हेच माझे स्वप्न होते, जे त्या वयोगटात रास्तही आहेत की कारण तुम्हाला एनलाइटमेंट नसतं. तर MBBSच्या या प्रवासामध्ये मी अनेक लोकांना भेटलो. 200 विद्यार्थ्यांची बॅच होती, 1000 विद्यार्थी 5 वर्षात होते. वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या संघर्षातून आलेले मुलं आहेत, त्यांची समस्या आहेत, पेशंट बघितले, पेशंटचे चॅलेंजेस बघितले. कोणाला आर्थिक मर्यादा आहेत, कोणाला साक्षरतेच्या मर्यादा आहेत, पैसे खूप आहेत खिशात पण तुम्हाला ब्लड बँकचा बोर्डच वाचता आला नाही, म्हणून तुम्हाला ब्लड बँक सापडली नाही, म्हणून तुम्हाला ब्लड भेटलं नाही आणि म्हणून तुमचा पेशंट दगावला, असेही पेशंट बघितले. आणि त्यामध्ये दोष कोणाचा? तर ह्या सिस्टमचा, की आपण एखाद्या माणसाला साक्षरता दिली पण त्याला पैसे देऊ शकलो नाही, कोणाकडे पैसे आहेत त्याला साक्षरता देऊ शकलो नाही. दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी हतबल होऊन बसलेले आहेत. त्यामध्ये हा एक डॉक्टर आहे ज्याला करायचं खूप काही आहे पण त्याला करता येत नाही कारण त्याचे हात अपुरे पडत आहेत. पेशंटच्या समस्या तर मी बघितल्या, मुंबईत असतील, महाराष्ट्रातले असतील, देशभरात तिथं पेशंट येतात. खरंच आज प्रशासन पण खूप काम करत आहे, बऱ्याचशा पॉलिसीज आहेत, योजना आहेत. पण योजना बनवणे एक चांगली गोष्ट आहे पण त्याला राबवणे ही दुसरी गोष्ट आहे. राबवण्यासाठी जमिनीवर वेगळी हकीकत आहे. त्याच्यामध्ये मी डॉक्टर म्हणून काय करू शकत होतो तर फार मर्यादित काय करू शकत होतो. म्हणून मला एक खूप मोठं प्लॅटफॉर्म हवं होतं जिथून किमान ज्यांचा आवाज नाही त्यांची आवाज मला होता येईल. ज्या 130 कोटी लोकांना चेहरा नाही त्यांचा चेहरा तरी होता येईल, एक प्रयत्न तरी करता येईल, पॉलिसी इम्प्लिमेंटेशनवर काहीतरी करता येईल. जे आज गुड गव्हर्नन्स आहे त्याला अजून कसं मल्टिप्लाय करता येईल. या सगळ्या गोष्टींसाठी मला जे हॉस्पिटलनी दिलेला अनुभव हाच प्रेरणा होता. जे मी आताच गांधीजींचं नाव घेतलं की त्यांचा जो तलिस्मान आहे की त्यांचं जे सर्वोदयाची संकल्पना आहे, तर सगळ्यात त्रस्त चेहरा मी पेशंटचा बघितला. त्या त्रस्त चेहऱ्यामध्ये ह्या भारत देशाचं भविष्य बघितलं. एक माता, एक बाल, एक त्याचे वडील, ते पालक, आजी आजोबा, पेशंटला आलेले, भेटायला आलेले नातेवाईक, या सगळ्यांचे गंभीर आणि परेशान चेहरे मी बघितले. आणि या चेहऱ्यांसाठी काय करता येईल, या चेहऱ्यांवर एक हसू कसं तयार करता येईल,
त्याच्यावर एक आनंदाचा एक स्माइल कशी तयार करता येईल, हे हे प्रयत्न करण्यासाठी मी युपीएससीत आलो. माझं करिअर सोडून आलो आणि माझ्या आयुष्याची पूर्ण दिशा ही गांधीजींच्या त्या सर्वोदयाच्या संकल्पनेवरच आधारित राहणार. निश्चित म्हणजे गांधीजींच्या तत्वांवरती आपण चालून डॉक्टरकीच्या फील्डमध्ये ऍज अ मेडिकल ऑफिसर क्लास 2 असताना सुद्धा काही काम करत असताना समाजामध्ये मर्यादा येतात, आपल्या हाताला मर्यादा येतात. म्हणून एवढा वेल सेटल्ड जॉब आपण सोडून इकडे युपीएससीच्या विद्यार्थी दशेत आलात आणि आज आपण प्रशासनात दाखल होत आहे. एक डॉक्टर म्हणून एक छोटासा प्रश्न, या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्वांना काय संदेश द्याल? कशा पद्धतीची ही परिस्थिती आहे आणि आपण भविष्यामध्ये याच्या म्हणजे आपल्याला कसं याच्यामधनं जायचंय? प्रथमतः ह्या कोविड महामारीची पॅन्डेमिक आहे, कोरोना व्हायरस डिसीज 19, त्याच्यामध्ये जे आपल्या बांधवांचे भगिनींचे जे प्राण गेलेत त्यांच्यासाठी खरंच आज माझ्या मनामध्ये फिलिंग्स आहेत. आपल्या सगळ्यांमार्फत मी श्रद्धांजली वाहतो. जे कोरोना वॉरियर्स आहेत, हेल्थ प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिक्स, जेवढेही प्रोफेशनल्स आहेत, टेक्निशियन्स, लॅब टेक्निशियन्स, स्वतःचा जीव धोक्यात घालून लाईन ऑफ ऍक्शन मध्ये काम करतायत, त्यांनाही खरंच त्यांचंही कौतुक करायची गरज आहे. प्रशासनही पूर्णपणे, जे एनजीओज आहेत, प्रशासन आहे, सगळेजण काम करतात. त्याच्या पलीकडे कोविड आता आपल्याला या व्हायरसचं बऱ्याच काही आपल्याला कळालंय, डिकोड केलंय की तुम्ही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे, पण आता ह्याचा घाबरू नका. यू शुड बी व्हेरी कॉशियस, टेक ऑल द प्रिकॉशन्स. जे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहेत, जे ICMR गाईडलाईन्स आहेत, ज्या आपल्या राज्य सरकारांच्या आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स आहेत, त्या सगळ्याही फॉलो करणं गरजेचं आहे. पण पॅनिक होऊ नका, त्याला घाबरू नका. बरेचसे आपण असं बघतोय कोविडमध्ये केसेस समोर येत आहेत की अँझायटी अटॅक मृत्यू होतात. कोविड व्हायरस किंवा त्याच्या मुळे झालेला रिस्पिरेटरी सिस्टमला जो डॅमेज आहे किंवा त्याच्या सायटोकाईन स्टॉर्म, आम्ही म्हणतो सायटोकाईन स्टॉर्म, ज्याच्यामुळे मृत्यू होतो पेशंटचा, त्याच्या आधीच अँझायटी अटॅक मध्ये मृत्यू झालेला. तर ह्याला घाबरू नका. त्याच्यावर औषध जरी परफेक्ट नाही तर ह्याला सिम्पटोमॅटिकली मॅनेज करता येतं. बाकी गव्हर्नमेंट गाईडलाईन्स जे आहेत की तुम्ही फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करा, रिस्पिरेटरी हायजीन मेंटेन करा, हँड हायजीन मेंटेन करा, तुम्ही अननेसेसरी एक्सपोजर तुम्ही टाळा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या आणि तुम्ही तुमची पर्सनल केअर जर घेतली व्यवस्थित, तर मला असं वाटतं की काळजी जास्तही ह्याला घाबरण्याची गरज नाही. यू शुड बी कॉशियस बट डोंट पॅनिक. येस, अतिशय मोलाचा संदेश आपण दिलात की प्रशासनाचे सर्व नियम पाळावेचे, याला घाबरायचं नाहीये, फक्त याची काळजी घ्यायची. आता आपण डॉक्टरकी पेशेतनं प्रशासनात दाखल होणार आहात, तर नेमकं प्रशासनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या विषयावरती काम करायला आवडेल, याच्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की 130 कोटींचा हा देश, ह्या पृथ्वी तलावरचा सगळ्यात तरुण देश, हा देशात पूर्ण जगाचा नेतृत्व करू शकतो 21व्या शतकात. विश्वगुरु किंवा भारत महासत्ता, ज्या डॉक्टर अब्दुल कलामांचं स्वप्न होतं की इंडिया शॅल लीड दिस वर्ल्ड, त्या 21व्या शतकात शक्य होऊ शकतं. कारण आपल्याकडं इतका प्रचंड प्रमाणात वर्कफोर्स आहे, सगळ्यात तरुण देश आहे, सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या, मला वाटतं 65 to 70% ऑफ आवर पॉप्युलेशन इज बिलो 35. म्हणजे हे यंग वर्कफोर्स आहे. त्यांचं जर आपण व्यवस्थित एज्युकेशन दिलं, त्यांना जर हेल्थ सांभाळलं आणि यांना स्किल्स दिल्या, हेल्थ, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट ॲज वेल एज स्किल एनहान्समेंट, तर विचार करा की या वर्कफोर्सच्या माध्यमातून ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, ही जी लेटंट आहे, सुप्त अवस्थेत आहे, त्याला जर आपण कायनेटिक एनर्जी म्हणजे जे डुएबल वर्क आहे त्याच्यामध्ये आपण जर कन्वर्ट केली, तर किती ह्या मानव जातीचं कल्याण होऊ शकतं, किती ह्या देशाची प्रगती होऊ शकते. ह्याला म्हणजे आपण म्हणू ना की इट विल बी अ मॅग्नमस, म्हणजे एक मॅग्नमस मुवमेंट असेल, अ जायंट लीप फॉरवर्ड, एक बिग लीप फॉरवर्ड असेल
जे ह्या देशाचंच नाही तर ह्या जगाचंही कल्याण करेल. सो आय विल डेफिनेटली प्रायोरिटाइज where to work will be education, health and skill development as well as skill enhancement. कारण जी स्किल 2008 मध्ये एकदम मॉडर्न होती ती 2018 मध्ये आउटडेटेड होती. जे फोन आपण 2005 मध्ये वापरले आज 2020 मध्ये ते वापरत नाही. तर जी स्किल 2005 मध्ये डेव्हलप झाली होती ती 2020 मध्ये काही कामाची नाहीये. तर स्किल डेव्हलपमेंट ऍज वेल एज एनहान्समेंट याच्यावरती मी काम करण्यासाठी प्रयत्न करेल. इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये मला मिळण्याची शक्यता आहे. तर इंडियन पोलीस सर्व्हिसच्या माध्यमातून भारतासमोर लॉ अँड ऑर्डरचे चॅलेंजेस आहेत, इंटरनल सिक्युरिटीचे चॅलेंजेस आहेत. या देशासाठी जो आपण भारत म्हणतो टेररिझमचा मुद्दा जो आहे तो फार गंभीर आहे. तर या सगळ्या चॅलेंजेसचा मी प्रामाणिकपणे विथ ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी मी गव्हर्नमेंट गाईडलाईन्सच्या अंडर आणि आपले आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग वापरून जसं काही काम करता येईल आणि लोककल्याण करता येईल की मी त्यासाठी प्रयत्नशील राहील. आताच आपलं जसं मेन्शन झालं की या देश मोठा करण्यासाठी चालवण्यासाठी जसं ह्या नोकरशाहीचं ब्युरोक्रेसीचं जसं रोल आहे तसं लोकप्रतिनिधींचंही एक खूप मोठं योगदान आहे. लोकप्रतिनिधी आणि एक जे आपण म्हणतो लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह यांनी समान हे दोन पाय आहेत, बिल आहेत. त्यांनी समानतेने कोऑर्डिनेशनने जर काम केलं तरच या देशाचं काम प्रगतीपथावर जाणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण अष्टप्रधान मंडळ बघितलं तर इट वॉज अ व्हेरी गुड डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्झिक्युटिव्ह, की सेपरेशन ऑफ पॉवर होती. हे त्या काळातली संकल्पना आज आपल्या गव्हर्नन्स मध्ये दिसते. त्याचं अष्टप्रधान मंडळ व्यवस्थित वाटून दिलेलं होतं, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन होतं आणि एक सुगठित आणि एक जे म्हणतो वेल इंटेंडेड ऍडमिनिस्ट्रेशन जे होतं त्याच्या बळावरच इतकं मोठं स्वराज्य त्या काळात स्थापन केलं होतं छत्रपती महाराजांनी. तर त्यांचीच प्रेरणा घेऊन जर आज आपण आपल्या ह्या एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ब्युरोक्रेसी यांचं जर कोऑर्डिनेशन घडून आणलं तर मला नाही वाटत की कोणताही असा प्रश्न आहे जो यांच्या कोऑर्डिनेशन नंतर सॉल्व्ह करता येणार नाही. येस, निश्चित. आपण उल्लेख केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला आपण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुढच्या भविष्यामध्ये राजकीय कार्यकर्ते असतील किंवा मग अधिकारी असतील आपण सर्वजण मिळून करूयात याची आपण हे करूयात. आणि निश्चितच हे काम करत असताना संविधान सर्वस्वी मानून संविधानाशी निगडीत राहून आपण सर्वजण मिळून काम करूयात अशी आपण शपथ घेऊयात. आणि जाता जाता डॉक्टर साहेब विद्यार्थ्यांना काय सल्ला द्या? माझ्या विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना आणि आदरणीय पालकांना सगळ्यांना माझा एकच सल्ला आहे की तुम्ही आयुष्यात मोठी स्वप्न बघा. ती स्वप्न फक्त भावनिकतेच्या माध्यमातून नसून तर तुम्ही एक त्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून प्लॅन करा. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आयुष्यात. आणि कॅल्क्युलेटेड रिस्क याच्यासाठी मी आज युपीएससीच्या प्रवासामध्ये एक ब्लाइंडली उडी घेतली नव्हती. मी युपीएससी मध्ये जर अपयशी झालो असतो, मला रँक आला नसता तरी मी एक डॉक्टर होतो. माझ्या आयुष्याच्या रोजीरोटीची मी गाठ बांधून ठेवलेली होती. तर आपण पण काहीतरी एक प्रोफेशनल डिग्रीकडे वळा. डॉक्टरी असेल, IIT असेल, ऑटोनॉमस इंजिनिअरिंग असेल, चार्टर्ड अकाउंटन्सी असेल, आर्किटेक्चर असेल, परफॉर्मिंग आर्ट्स असतील, ज्याला आज कमर्शियल एक वेटेज आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे, तशा तुम्ही एक ग्रॅज्युएशनची डिग्री हातात घेऊन निश्चितच मग तुम्ही युपीएससी आहे, राज्यसेवा आहे किंवा दुसऱ्या स्पर्धा परीक्षाही असतील तर याच्यासाठी तुम्ही निश्चितच प्रयत्न करा. आयुष्यात हे 1, 2, 3 वर्ष ह्या परीक्षेसाठी देण्यासारखी परीक्षा आहे. हे वर्थ आहे. जरी तुम्हाला रँक आला नाही तरीही युपीएससी कोणीही हारत नाही असं म्हणलं जातं. ज्यांनी प्रामाणिकपणे युपीएससी वाचली त्याला रँक येतोच, पण जरी नाही आला तरी तो एक चांगला नागरिक होतो, एक चांगला मुलगा होतो, एक चांगला पती होतो, एक चांगला पिता होतो किंवा एक चांगला व्यक्ती होतो. या देशाचा तो कधीही पुढे जाऊन देशाला हानी पोहोचेल असं कृत्य करत नाही. कारण त्यांनी त्या लेवलला आपल्या भारताचं संविधान वाचलेला असतो, स्वातंत्र्य संग्रामाचा लढा वाचलेला असतो, किती बलिदान केले गेले तर हे देश आणि स्वातंत्र्य आपल्याला आलेलं आहे याची किंमत त्याला असते. म्हणून निश्चितच यू शुड give a try for 2 or 3 years to these examinations because it will make you a good citizen, a good human being. आणि
एवढं सांगून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. दीपक राठोडजी यांना विशेष मी धन्यवाद देतो की त्यांनी हे सगळं कोऑर्डिनेट करून आणलं आणि मला आपल्याशी जोडलं, आपल्याशी बोलता आलं. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक. जय हिंद. थँक्यू डॉक्टर साहेब, आपले खूप खूप आभार. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण ऍज अ मेडिकल ऑफिसर असताना सुद्धा तिथलं रिझाईन करून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करता यावी, आपल्या मातीतल्या लोकांची सेवा करता यावी म्हणून तिथं काही बंधनं आहेत म्हणून तिथं रिझाईन करून आपण युपीएससी मध्ये आलात आणि आज खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये दाखल झालात. खरं म्हणजे आपलं तर अभिनंदन करावंच लागेल, पण आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांचं सुद्धा खरं अभिनंदन करावं लागेल. कारण की त्यांनी एवढा मोठा आपला टफ कॉल आपण घेतला आणि आपल्यासोबत ते आपल्या पाठीशी कायम राहिले. 3-3.5 वर्षाचा हा सर्व अडचणीचा काळ होता. तरी आपण त्यातनं आपली स्वप्न आपण सांगितल्याप्रमाणे की आपण आपली स्वप्न कमी पडू दिली नाहीत, आपली जिद्द आणि चिकाटी आपण कमी पडू दिलं नाही आणि त्यामुळेच आपण हे सर्व यश संपादन केलं. हाच सल्ला आपण विद्यार्थ्यांना दिलात, याबद्दल खूप खूप आपले आभार. आणि आज आपल्यासोबत होते डॉक्टर प्रसन्न लोध. उद्या या सर्व युपीएससीच्या यशवंतांसोबत बोल अनुभवाचे सगळ्यात शेवटचा भाग आहे. आपल्यासोबत आहेत अंकिता वाकेकरजी, ज्यांचा ऑल इंडिया रँक 547 आहे. उद्याचा हा आपला सगळ्यात शेवटचा भाग राहणार आहे. मागच्या 7 भागामध्ये आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या सर्व यशवंतांचे अनुभवाचे बोल मिळावेत म्हणून हा सर्व कार्यक्रम करत होतो. उद्या या सर्व कार्यक्रमाचा आपण समारोप करणार आहोत. डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. आपण आम्हाला वेळ दिलात आणि मार्गदर्शन केलं. थँक्यू.